ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा उभी फूट पडली। 6 खासदारांनी वेगळ्या गटासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं। 19 तारखेला बंडखोर खासदार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशी माहिती आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंच्या बंडखोर खासदारांना मोठी आश्वासनं दिली आहेत। एक केंद्रीय मंत्रीपद, सर्वांना लोकसभेचं 2029 ला पुन्हा एकदा तिकीट, हे आश्वासन दिल्याचं सूत्रांकडून कळतं। ऑपरेशन टायगरचा दुसरा टप्पा एकनाथ शिंदेंनी सुरू केला आणि आता ठाकरेंचे 9 पैकी 6 म्हणजेच 2/3 खासदार शिंदेंनी गळाला लावलेत। ठाकरेंच्या 6 खासदारांनी दिल्लीत लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली आणि ओम बिर्लांनीही वेगळ्या गटाला मंजुरी दिली। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत उभी फूट पडली, यावर शिक्कामोर्तब झालंय। दरम्यान फुटीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं गटनेते अरविंद सावंतांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं। खासदारांचा स्वतंत्र गट किंवा विलीनीकरणास मान्यता देऊ नये, कुठल्याही निर्णयाआधी आमचं मत विचारात घ्यावं, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली होती। आदरणीय हमारे ओम बिरला जी जो अध्यक्ष है हमारी लोकसभा के, उनकी पहले एक चिट्ठी लिखी है। उस चिट्ठी में लिखा है जो कुछ भी होगा वो संविधान के तहत जो कलम है, ऐसे कोई भी आएगा, किसी ने आपके सामने स्वाक्षरी की है कि मैं जा रहा हूं, या तो सामने खड़ा है वो तो बताओ। ये जो आजाद चल रहा है पूरे देश में, संविधान की धज्जी रोजाना उड़ाई जा रही है। तो व्यभिचार जो चल रहा है ना, उस व्यभिचार के कुछ यहाँ जो झिलक रहा है यहाँ थोड़ा सा, तो उसको जो खबर लेनी चाहिए वो हमने खबर ली लिया और उसके तहत हमने आदरणीय ओम बिरला जी से पूरे संविधान की रक्षा करने के बारे में तो उस चिट्ठी में लिखा है। कोई भी आएगा कुछ भी कहेगा तो नहीं चलेगा। पार्टी पार्टी है, कोई सांसद मतलब पार्टी नहीं, कोई विधायक मतलब पार्टी नहीं। पण खासदारांना फक्त वेगळा गट करून चालणार नाही, तर कारवाईपासून वाचण्यासाठी विलीन होणं आवश्यक आहे। आणि 19 तारखेला शिवसेनेच्या वर्धापन दिनीच ठाकरेंचे बंडखोर खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। ऑपरेशन टायगरच्या हालचाली करण्यासाठी ठाकरेंच्या खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीत पोहोचले। ठाकरेंच्या 6 खासदारांसोबत दिल्लीत गुप्त ठिकाणी बैठक झाल्याची माहिती आहे। माध्यमांना चकवा देत शिंदेही ठाकरेंच्या खासदारांसोबत बैठक घेण्यासाठी पोहोचल्याची सूत्रांची माहिती आहे। शिंदेंकडनं ठाकरेंच्या बंडखोर खासदारांना मोठी आश्वासनं दिल्याचं कळतंय। सूत्रांच्या माहितीनुसार शिंदेंनी आश्वासित केलंय की 2029च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा लोकसभेचं तिकीट मिळणार। मतदारसंघात मुबलक विकास निधी, तर मराठवाड्यातील एका खासदाराला मंत्रीपद मिळणार। 10 तारखेला दिल्लीला एनडीएची एक महत्वाची बैठक झाली। 10 तारखेला एनडीएची जी पंतप्रधान मोदींनी बैठक घेतली, त्या बैठकीनंतर दिल्लीच्या हॉटेल ताज मानसिंगला या सगळ्या लोकांची बैठक एकत्रितपणे झाली। या बैठकीत आता ज्यांनी गट स्थापनेचा वगैरे दावा आणि या सगळ्या बातम्या येत आहेत, हे सगळे लोक त्या बैठकीला उपस्थित होते। हेच सांगतात ऑपरेशन चालू आहे, हेच सांगतात। कसं आहे की आपल्या माणसावर आपणच जर विश्वास ठेवतो तो शेवटी नाईलाजानं ह्या सगळ्या प्रक्रिया करत असतो। तर स्वतःचा विश्वास आपल्या माणसावर ठेवला नाही, अशा गोष्टी होत नाहीत। त्याच्यामुळे म्हणून मी सांगितलं की शिंदे साहेब दिल्लीमध्ये आहेत, हे देखील तुमच्याकडनं आम्हाला कळलेलं आहे। 6 आमदार युबीटीच्या पत्रकार परिषदेला नाही, हे तुमच्याकडनं आम्हाला कळलेलं आहे। मला देखील उत्सुकता लागलेली आहे की संध्याकाळपर्यंत काय घडणार आहे। दुसरीकडे नाशिकचे ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे मात्र ठाकरेंसोबतच आहेत। राजधानी एक्सप्रेसनं दिल्लीत दाखल होत त्यांनी ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतही सहभाग घेतला। आणि मी कुठेही जाणार नाहीये, मी उद्धव साहेबांबरोबर आहे। मी जात नाही तर तुम्ही मला काय विचारता? 15 कोटी यांचा ऑफरही होता, तर तुम्हाला अशी ऑफर दिलेली गेलेली की नाही? नाही, माझ्याशी संपर्कच झाला नाही तर मला ऑफर कोण देईल? उद्याच्याला तुम्ही पण जाऊ शकतात का? की मी पक्ष सोडणार नाही, मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहे, राहील।